रात्रीचा भात उरला की आपली ठरलेली कामं. भाताला फोडणी द्या, ते मिक्सरमधनं फिरवा, अप्पम बनवा, डोसे बनवा, इडली बनवा, अजून काय 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 बाप रे बाप, किती ते कुटाणे, किती ते भांडे. मी सांगते ती ही रेसिपी करून बघा. तुमच्याकडे पुदिना असेल आणि रात्रीचा उरलेला भात असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा. झटपट आणि कलरफुल असा भात मी तुमच्यासोबत शेअर करते. इथे रात्रीचा भात माझा उरला होता. हा जिरा राईस आहे, तरी मी वापरते. तुमच्याकडे प्लेन असला तरी चालेल. इथे एक कढई घेतली, कढईमध्ये तेल घेतलं, जिरी मोहरी टाकली, छान तडतडू दिलं. तर जिरी मोहरी तडतडून झाली की हिरवी मिरचीची तुकडे आणि कढीपत्ता टाकला. तर इथे हिंग टाकते. तर उडदाची डाळ वापरते. छान गोल्डन ब्राऊन येईपर्यंत, कलर येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. तर थोडासा साऊथ स्टाईलमध्ये आहे हा राईस. तर इथे माझा ब्राऊन कलरची झाली आहे डाळ. इथे आलं लसणाची पेस्ट टाकते, शेंगदाणे टाकते. कांदा टोमॅटो काहीच टाकू नका. पुदिना राईस खाल्ला आहे असं वाटलं पाहिजे. कांदा टोमॅटो टाकाल तर फोडणीचा भात खाल्ल्यासारखाच वाटेल. तर खूप सिंपल अशी रेसिपी आहे. तर चिंचेचा कोळ टाकते, 2 चमचे गुळाची पावडर टाकते. तुमच्याकडे गुळाची पावडर नसेल तर साखर टाका, गुळाचा खडा टाका, किंवा तुमच्याकडे जी गोड चटणी असते ती टाका. तर गूळ विरघळेपर्यंत मी ते छान परतून घेते. असं नाही की तुमच्याकडे रात्रीचाच भात उरला आणि ती रेसिपी पुदिन्याची बनवायला पाहिजे. तुम्ही जेव्हा इच्छा असेल तेव्हा बनवू शकता. तर इथे मी भात टाकते माझा रात्रीचा उरलेला. छान परतून घ्या भात. फक्त भात तो असा चिवट नसायला पाहिजे, मोकळा असायला पाहिजे. मग तुम्ही कोणताही राईस वापरू शकता, कोलम राईस, बासमती राईस, याने की आपला राईस असा मोकळा असला पाहिजे. तर तो छान लागेल, मस्त मजा येईल खायला. तर इथे माझा भात मिक्स करून झाला आहे. तर इथे ग्रीन चटणी टाकते. ग्रीन चटणीची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, चेक करा. कोणाला ग्रीन चटणीची रेसिपी माहीत नसेल तर ती बघून तुम्ही करू शकता. इथे माझ्याकडे तयारच होती, मी ती टाकली आहे. मिक्स करून घ्या. छान सुंदर ग्रीन कलर आला आहे हा बघा. बघून होते की नाही इच्छा. कलरफुल अशी रेसिपी आहे. लहान मुलं बघता क्षणी मागतील तुम्हाला, आई हे हिरव्या कलरचं काय बनवलं आहे तू, मला खायला दे. तर छान आपला पुदिना राईस तयार आहे. एक वाफ काढून घेते. मस्त. तर या भातासोबत तुम्हाला काहीच करायची गरज नाही, नुसता खा. पुदिना राईसच खाल्ला पाहिजे आपण, दुसरा काहीच नाही खाल्लं पाहिजे. चटपटीत गोड, आंबट गोड तिखट अशी ही चटपटीत राईसची रेसिपी आहे. तर कसला रस्सा करायची गरज नाही, कसली आमटी करायची गरज नाही, काही नाही. आहे की नाही सिंपल अशी रेसिपी, सगळ्यांना आवडणार तुमच्या घरात. तर हा राईस तुम्ही कधी खाल्ला आहे का? तर खाल्ला असेल तर मला कमेंट करून सांगा की खाल्ला आहे नाही. तर छान गार्निश केलं आहे मी इथे, या खायला. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चलो बाय बाय.